Hello dear students, welcome to all of you. You are learning the first lesson of part second, that is basic concept in geometry. In previous video, we started the problem set 1. In that problem set 1, you have to complete it first, second and third question, and in that some questions are your homework. Okay. Now today we start question number 4. Okay. काय बघू question number 4. Coordinates of point P on a number line is -7. Find the coordinate of point on the number line which are at a distance of 8 units from point P. आता हे जे काही एक्झाम्पल नंबर 4 आहे ते सेम एक्झाम्पल तुमच्या सॉल्व एक्झाम्पल सारखं आहे जे आपण पाहिलेले तरी पण आपण एकदा बघायचं. यामध्ये काय सांगितलं बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाइन इज -7. ओके, मग आता वन बाय वन जाऊ. समजा या P चा कोऑर्डिनेट, ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज -7. ओके, ऑन अ नंबर लाइन. लेट्स सी कंटिन्यू. Find the coordinates of point on the number line which are at distance 8 unit from point P. म्हणजे आपल्याला काय करायचं, पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्स वर असलेल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. म्हणजे आता समजा एक लेफ्ट साइडला पण असू शकणार, एक राइट साइडला असणार. हा तुमचा राइट साइड आणि हा लेफ्ट साइडला. मग राइट साइडला कोणता पॉइंट घेतला D आणि लेफ्ट साइडला कोणता घेतला पॉइंट T. ओके, मग याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला खाली लिहावं लागेल. As shown in the figure, let us take point T and D. Okay, point T and D to the left. Okay, left side T and to the right. Okay, of point P respectively. Distance किती आहे बघा, at a distance 8 units. Okay, याचा मीनिंग समजला. As shown in the figure, let us take point T and D. Okay, to the left and to the right of point P at distance 8 units. Okay, next one. Therefore, the coordinate of point T which is the left. ओके, आता पहिला कोऑर्डिनेट कोणाचे काढायचे, T चे करायचे. तर सिंपल फॉर्म्युला काय करायचा, या कोऑर्डिनेट मधून डिस्टन्स मायनस करायचं. म्हणजे कोऑर्डिनेट मधून डिस्टन्स मायनस केलं कुठे, लेफ्टला येताना आणि पुढे जाताना कोऑर्डिनेट मध्ये डिस्टन्स ऍड करायचं. कोऑर्डिनेट मध्ये डिस्टन्स हे तिथे पुन्हा लिहिले बघा. Therefore the coordinate of point T which is the left of point P will be -7 -8 that is equal to -15. आणि इकडे राइट ला येणार होता प्लस मग सेम फॉर्मेशन. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट D, फक्त पॉइंट चेंज झाला बघा, D which is right of D will be -7 + 8 that is equal to 1. Therefore final answer, therefore the coordinates of point 8 unit away from point P will be -1 and -15 and 1 is there. Okay, clear आहे. यासारखं सेम एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 6 आहे. बघू आपण पहिला क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट करू. ओके, यामध्ये काय सांगितलं, इफ a'(b')c डिस्टन्स AC is equal to 70, डिस्टन्स BC is equal to 6.5, then find distance AB. Lots of times you have to take example such that a'(b')c दिला म्हणजे काय होणार, AB plus BC is equal to AC. That is distance AB plus distance BC is equal to distance AC. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डिस्टन्स AB ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, ऍज इट इज, प्लस डिस्टन्स BC ची व्हॅल्यू दॅट इज 6.5 इज इक्वल टू 70 प्लस 6.5 कडे गेला मग मायनस, दॅट इज डिस्टन्स AB इज इक्वल टू 17.0 minus 6.5. 0 minus 5 is not possible, so we take power, that is 10 minus 5 and here 7 minus 7 that is 0 and 1 as it is, that is distance AB is equal to 10.5. यामध्ये सेकंड एक्झाम्पल जे आहे ते या टाइपच आहे, ते तुम्हाला होमवर्क ला येईल. दॅट इज इफ P'(Q')R, इथे ABC ऐवजी काय घेतलाय, P'(Q')R. इथे जसं आपल्याला दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत तशाच इथे आपल्याला दोन व्हॅल्यू दिले. दॅट इज डिस्टन्स PQ इज इक्वल टू 3.4, डिस्टन्स QR इज इक्वल टू 5.7 आणि डिस्टन्स PR फाइंड आउट करायचं. सेम वे न जायचं, P'(Q')R वाईज हे स्टेटमेंट लिहायचं आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काय असेल ते यामध्ये सबस्टिट्यूट करून व्हॅल्यू द्यायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो 6 आहे बघा, सेम या पद्धतीने जे चेंजेस आहेत मी इथं करत जाईल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. ओके, मागाच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, P होतं, ते मी सॉल्व्ह करून देणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला असेल. ओके, यामध्ये काय ना, ओके, P ऐवजी काय घेतलं आपण, A लाईन. ओके, कोऑर्डिनेट किती आहे बघा, 1 युनिट. ओके, सॉरी, कोऑर्डिनेट इज 1. What are the distance of point on the number line which are distance 8 units, 7 units. म्हणजे इथं काय होणार 7 युनिट आणि इथं पण काय येणार 7 युनिट. ओके, बाकीची शब्द रचना सेम राहील. जिथं A आहे तिथं P होतं तिथं A लिहावं लागेल तुम्हाला. बाकीचं या पद्धतीनेच करायचं. इकडे लेफ्टला येताना मायनस, दॅट इज 1 - 7
आणि राईटला जाताना 1 + 7 दॅट इज 8 आणि -6. ओके, दोन आन्सर येतात, फक्त हे लिहायची प्रोसिजर सेम राहील तुमची. ओके, सो दिस वे वी हॅव टू कंप्लीट क्वेश्चन नंबर 6 आल्सो. नाउ क्वेश्चन नंबर 7. लेट्स सी क्वेश्चन नंबर 7. ओके, बऱ्यापैकी आता ओरली असं मी ते शक्यतो ओरलीच घेणार आहे, कारण की ते कंडिशनल फॉर्म मध्ये त्याने ऑलरेडी भरपूर एक्झाम्पल झाले. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. आता या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये रेक्टँगलचं आपण घेतलेलं. ओके, यामध्ये आन्सर काय होणार? इफ क्वाड्रिलेटरल इज रोम्बस देन इट इज स्क्वेअर. ओके, नेक्स्ट वन, angles in a linear pair are supplementary. मतलब याचा आन्सर कसं होणार? इफ गिवन angles are in linear pair then they are supplementary. आन्सर काय येणार आहे? इफ the angles are in linear pair then they are supplementary. थर्ड वन बघू, a triangle is figure formed by 3 segments. याचा आन्सर कसं होईल बघा. if the given figure is triangle then it is formed by 3 segments. एकदम सिंपल आहे. A number having only 2 divisors is called a prime number. Same way, if a number having only 2 divisors then it is called prime number. Okay, म्हणजे सुरुवातीला फक्त if लिहायचं आणि नंतर divisor then it is called. Okay, it is शब्द आहे तुमचा नवीन, that is it is called a prime number. Okay, next one. 8th question is there. Write the converse of each of the following statement. बघू पहिले एक्झाम्पल. If the sum of measures of angles in a figure is 180 degree, then the figure is triangle. Then converse मध्ये काय करतो आपण? आफ्टर देन पार्ट्स पहिला लिहितो, म्हणजेच काय होणार बघा. If the figure is triangle, फक्त चेंज करायचं, बाकी काय करायचं नाही. If the figure is triangle, then the sum of measures of angles in a figure is 180 degree. फक्त शब्दांचे आदला बदल करायचे. देन नंतरचा पार्ट पहिला येईल आणि if नंतरचा जो पार्ट आहे तो नंतर जाईल. Next one बघू. If the sum of measures of two angles is 90 degree, then they are complement of each other. आता याचा कॉन्व्हर्स कसा येईल? If the angles are complement of each other, then the sum of measures of two angles is 90 degree. Okay, that is अजून कसं लिहिता येईल? If the given angles are complement each other, then the sum of measures of two angles is 90 degree. Next one, if the corresponding angles formed by transversal of two lines are congruent, then two lines are parallel. आता याचं कसं होईल बघा. If two lines are parallel, फक्त चेंज करणार. If the two lines are parallel, then the corresponding angles formed by transversal of two lines are congruent. तेच येणार. Next one, if the sum of the digit of a number is divisible by 3, then the number is divisible by 3. ओके, मग याचं कसं होणार? देन नंतरचा पार्ट पहिला आहे ना, दॅट इज इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. 9th क्वेश्चन इज देयर. आता बघू 9th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 काय लिहायचं बघा. राईट द अँटीसिडंट. काय लिहायचं आपल्याला? अँटीसिडंट दॅट इज गिवन पार्ट and conjugate, that is part to be 2. Part to be 2. Okay, in the following statement. बघू स्टेटमेंट काय दिले. If all sides, बघू क्वेश्चन. If all sides of a triangle, if all sides of triangle are congruent, then its all angles are congruent. एकदम सिंपल आहे, काही नाही, फक्त इफ नंतरचा पार्ट पहिला लिहायचा, दॅट इज अँटीसिडंट. आपल्याला पहिला काय लिहायचा आहे? अँटीसिडंट. ओके, अँटीसिडंट मध्ये काय होणार? गिवन पार्ट, ते परत लिहायची गरज नाही. इफ नंतरचा पार्ट म्हणजे ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, एवढाच फक्त परत ॲज इट इज कॉपी करायचं. दॅट इज ऑल
sides of a triangle are congruent. ओके, हा आहे ना तुमचा अँटीसिडंट आणि कॉन्जुगेंट काय ना बघा त्याच्या पुढचा ते नंतरचा. कॉन्जुगेंट मध्ये काय होणार ते नंतरचा पार्ट. इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, ते पुढे काय होणार कॉन्जुगेंट. इट्स ऑल angles are congruent. ओके, म्हणजे फक्त काय करायचं आहे, if नंतरचा पार्ट सेपरेट लिहायचा आणि then नंतरचा पार्ट कॉन्जुगेंट मध्ये सेपरेट लिहायचा. बाकी काय करायचं नाही यामध्ये. सेकंड एक्झाम्पल बघू, मग आपण हे करू, लक्षात येईल अजून तुम्हाला भेटेल. सेकंड एक्झाम्पल, द diagonals of a parallelogram bisect each other. ओके, आता जर इथं ऑलरेडी कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दिलेलं, पण अँटीसिडंट आणि कॉन्जुगेंट निघण्यासाठी पहिला दिलेलं स्टेटमेंट आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहावं लागेल. त्यामुळे आपल्याला पहिला जे काय स्टेटमेंट आहे रेग्युलर ते कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहू, दॅट इज CS शॉर्ट मध्ये लिहितो. आता यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट कसं येणार, पॅरलॉग्राम आहे म्हणजे तो काय क्वाड्रॅटल, म्हणजे इफ quadrilateral is कोणता आहे, is a parallelogram then its म्हणजे त्याचे diagonals bisect each other. डायगोनल बायसेक्ट इच अदर. हा झाला तुमचा कंडिशनल स्टेटमेंट. आता काय लिहायचं आहे, अँटीसिडंट. आता अँटीसिडंट मध्ये मागाशी काय सांगितलं मी तुम्हाला की इफ नंतरचा पार्ट तुमचा अँटीसिडंट मध्ये येणार, म्हणजेच काय लिहायचं इथं, क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. एवढे इथे येणार तुमचं, क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. आणि कॉन्जुगेंट मध्ये काय होणार, इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. इथंच लिहायचं, बाकी काय लिहायचं नाही यामध्ये सेपरेट. ओके, antecedent मध्ये quadrilateral is parallelogram and conjugate मध्ये its diagonals bisect each other. Okay, let's see question number 10. Okay, that is your last question. Okay, draw a label figure showing the information in each of the following statement. Write the antecedent and conjugate. टोटल क्वेश्चन आता केलाय अँटीसिडंट आणि कॉन्जुगेंट. फक्त यामध्ये काय सांगितलं त्यांनी, एक्स्ट्रा ड्रॉ फिगर करायचे आपल्याला. त्यामध्ये बघू आपल्याला फर्स्ट वन काय लिहिलं बघा, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, पहिला ऍक्च्युअली हे दिलेलं स्टेटमेंट पहिला आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये फॉर्म मध्ये लिहावं लागेल. दॅट इज कंडिशनल स्टेटमेंट. काय होणार, इफ two triangles are equilateral, if or given triangles are equilateral, if two triangles are equilateral, ओके, इक्विलॅटरल, देन इट्स शब्द वापरू शकत नाही, एकच असं नाही तर दोन आहेत, त्यामुळे ई देन दे आर सिमिलर. ओके, आता याचा यूज करून आपल्याला फिगर ड्रॉ करायचे. ओके, आता नेक्स्ट पार्ट काय होणार आहे, फिगर. आता इथे किती ट्रायंगल्स दिले, 2 ट्रायंगल्स, पण ते कशा आहेत, इक्विलॅटरल. ओके, 2 ट्रायंगल्स दिलेत as well as they are equilateral. आता इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स ऑल साइड्स आर इक्वल. मग समजा फर्स्ट ट्रायंगल मी ड्रॉ केला. ओके, सपोज ट्रायंगल A B C
हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, कसा शो करणार? ऑल थ्री साइड्स आर आयडेंटिकल मास वाइज इक्वल दाखवू. अजून एक ट्रायंगल आहे, तो पण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तो समजा थोडासा मोठा घेऊ. या दोन साइड्स, या ऑल साइड्स आर इक्वल. नेम काय द्या? पी क्यू आर. ओके, हे झाली फिगर. आता नंतर काय लिहायचं आहे? अँटीसिडंट. यामध्ये गिवन पार्ट्स लिहायचे, म्हणजे काय? टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल असे लिहू शकता. टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल किंवा हे शब्दात लिहा. इथे कोणते दोन ट्रायंगल आहेत? ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर. मध्ये टू ट्रायंगल्स म्हणण्यापेक्षा ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर आर कसे आहेत? ते इक्विलॅटरल असे लिहिलं तरी चालेल. दोन्ही पण बरोबर येते. ओके, दोन्हीचा मीनिंग पण सेमच आहे. टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, फक्त इथे आपण त्या ट्रायंगलचे नेम दिले. ओके, त्यानंतर काय ना? कॉन्जुगेट. ओके, दॅट इज पार्ट टू बी प्रूव्ह. देन नंतरचा पार्ट, दे आर सिमिलर. दे म्हणजे हे दोन ट्रायंगल, म्हणजे काय होणार? दे कॉन्जुगेट मध्ये काय होणार? दे आर सिमिलर किंवा काय होणार? ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर आर सिमिलर. ओके, एवढंच आन्सर येतं. पहिला आपण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये नव्हतं, त्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केलं. नंतर फिगर ड्रॉ केली याचा यूज करून या स्टेटमेंटचा. त्यानंतर अँटीसिडंट लिहिलं, जसं मागाच्या क्वेश्चन मध्ये लिहिलं तसंच आहे, फक्त दोन्ही पद्धतीने मी दाखवले. फिगर असल्यामुळे ट्रायंगल एबीसी ट्रायंगल पीक्यूआर घेतलं. त्यानंतर कॉन्जुगेट मध्ये हा अशा शब्दात पण लिहिला आणि फिगरचा ह्याच्या पण हे पद्धतीने पण बघू शकता एकदा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन हेडिंग देतो तो. ओके, इफ एंगल्स इन अ लिनियर पेयर. सेकंड वन, इफ एंगल्स इन अ लिनियर पेयर आर congruent, then each of them is right angle. Okay, बघू स्टेटमेंटचा मीनिंग. ओके, यामध्ये काय सांगितलंय? इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर. ओके, पहिला दिलेला अँगल्स कशा आहेत? लिनियर पेअर, मीन्स ऑन अ सेम लाईन. अजून एक कंडिशन सांगितले, ते काय सांगितले? कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे आपल्याला लिनियर पेअर अँगल ड्रॉ करावा लागेल, ॲज वेल एज ते कॉन्ग्रुएंट पण दाखवावं लागेल. म्हणजे इथं फिगर आणि इथं कंडिशनल स्टेटमेंट यायची गरज नाही, कारण ऑलरेडी ते कंडिशनल स्टेटमेंट मध्येच येते. ओके, लिनियर पेअर अँगल्स. ओके, समजा ए बी सी आणि हा तुमचा डी. इथे दोन अँगल्स आहेत. कोणकोणते? अँगल ए बी डी आणि अँगल सी बी डी. दे आर लिनियर पेअर. ओके, ही पहिली कंडिशन फुलफिल झाली, लिनियर पेअर. अजून पुढे काय सांगितले? दे आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट असल्यामुळे सेम सिम्बॉल दाखवू आपण. ओके, सेम सिम्बॉल तुम्ही कोणताही वापरू शकता. ओके, सो दे आर. सो यामध्ये आता आपण काय लिहायचं आहे? अँटीसिडंट. ओके, पहिला काय लिहायचं? अँटीसिडंट. आता यामध्ये अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट असं लिहिलं तरी चालेल. दॅट इज अँगल्स in a linear pair are congruent असं लिहा. अदरवाइज मागाशी लिहिलं तसंच फिगर मध्ये कोणते दोन अँगल्स लिनियर पेअर आहेत? ए बी डी आणि सी बी डी. दॅट इज अँगल ए बी डी अँड अँगल सी बी डी आर लिनियर पेअर. काय? लिनियर पेअर. आणि अजून ते काय? कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय होणार? अँड अँगल ए बी डी कॉन्ग्रुएंट अँगल सी बी डी. दोन्हीपैकी काही लिहिलं तरी चालेल, दोन्ही लिहा, उलट बेस्ट आहे. त्यानंतर काय होणार? कॉन्जुगेट. मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? ईच ऑफ देम इज राईट अँगल. म्हणजे दोन्ही अँगल किती आहे? डिग्री शो करायचे 90 डिग्री. दॅट इज अँगल ए बी डी
is equal to angle CBD is equal to किती, right angle means 90 degree, that is angle, और शब्दात पण लिहा, और each of them is right angle, each of them is right angle. ओके, या पद्धतीने सॉल्व करायचं. ओके, थर्ड वन बघू आता. बघा थोडंसं एक्झाम्पल. चला सुरू करूया आपण. थर्ड वन लिहित आहे. If the altitudes drawn on two sides of triangle are congruent, okay, altitude draw करायचे two sides of triangle. ओके, समजा हा ट्रायंगल घेतला. ओके, अल्टिट्यूड ड्रॉ करायचा म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा असतो एका वर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडला, म्हणजे इथे दोन अल्टिट्यूड ड्रॉ केले. ओके, समजा ट्रायंगल ए बी सी, पी आणि क्यू घेतला. ओके, आता यामध्ये अँटीसिडंट काय येणार, पहिला जो दिलाय तो शब्दात लिह. ओके, म्हणजे तेच येणार. द, म्हणून मी ते वरती लिहित बसलो नाही. द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू sides of a triangle are congruent. ओके, देन आता हे दुसऱ्या शब्दात कसं येणार, इन ट्रायंगल एबीसी, म्हणजे फिगरचं वाचन इथे लिहायचं. दॅट इज इन ट्रायंगल ए बी सी. पहिला अल्टिट्यूड कोण कोणते आहेत, सीपी आणि बीक्यू, म्हणजेच काय होणार, सेक सीपी परपेंडिक्युलर साइड, कोणत्या साइडचा अल्टिट्यूड आहे, ए बी चा, त्यामुळे साइड ए बी, आणि सेक बीक्यू सॉरी परपेंडिक्युलर साइड एसी. तितकंच नाही दिलेलं, अजून एक काही एक इन्फॉर्मेशन दिले बघा. आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे जे अल्टिट्यूड ड्रॉ केले ते कॉन्ग्रुएंट, म्हणजे सेक सीपी कॉन्ग्रुएंट सेक बी क्यू. ओके, हे झालं तुमचं अँटीसिडंट. त्यानंतर काय येणार, कॉन्जुगेट. काय सांगितलं बघा, देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट, देन दोज टू sides are, आता दोज टू साइड्स म्हणजे कोणत्या, ज्या साइडचा अल्टिट्यूड ड्रॉ केलाय तो. मग सीपी कोणाचा अल्टिट्यूड आहे, ए बी चा, दॅट इज काय होणार बघा, और स्लॅश सेक ए बी कॉन्ग्रुएंट सेक बीक्यू कोणाचा आहे, एसी चा, सेक एसी. ओके, असेल तुमचा आन्सर. अँटीसिडंट मध्ये दोन पद्धतीने लिहू शकता, तुम्ही कोणतीही पद्धत यूज करू शकता. माझ्या मते हे यूज केली तर बरं पडेल. फिगर मधलं फक्त डिस्क्रिप्शन इथे लिहायचं. काही जणांनी हे पण करतील, फक्त क्वेश्चन मधलं ऍज इट इज कॉपी करायचं. ओके, दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे कोणत्या, सेक ए बी कॉन्ग्रुएंट सेक एसी. ओके, दिस वे वी हॅव टू कंप्लीटेड आवर फर्स्ट लेसन, दॅट इज बेसिक कॉन्सेप्ट इन ज्योमेट्री. ओके, in next period we have to start next lesson, that is parallel lines. Today we stop here. Thank you.